पुढची बातमी पाहूया। टिपूच्या वादानंतर आता मालेगाव महानगरपालिकेमध्ये नव्या वादाला तोंड फुटलंय। मालेगाव महानगरपालिकेच्या विद्युत विभागात चक्क सामूहिक नमाज पठण करण्यात आलं। महानगरपालिकेत नमाज पठण केल्यानं मालेगाव शहरामध्ये चर्चेला तोंड फुटलंय। लोकसंघर्ष समितीचे लुकमान कमाल हे वारंवार लाईट जात असल्याची तक्रार घेऊन महापालिकेत निवेदन देण्यासाठी आले होते, मात्र वारंवार निवेदन देऊनही त्याची दखल घेतली जात नव्हती। अखेर कमाल यांनी नागरिकांसह महानगरपालिकेच्या विद्युत विभागात ठिय्या मांडला, मात्र त्याचवेळी रमजान काळातल्या संध्याकाळच्या नमाजची वेळ झाल्यानं कार्यालयातच नागरिकांनी नमाज पठण केलं। हा व्हिडिओ व्हायरल झाला। आता कारवाईची मागणी केली जाते। दरम्यान या संदर्भात कठोर कारवाई करण्याची मागणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे। तर नमाज पठण करायला मशीद बंद आहे का असा खोचक सवाल नितेश राणेंनी केलाय। आता मालेगाव महापालिकेच्या कार्यालयात कर्मचारी आणि नागरिक जाहीररित्या नमाज पढायला लागले आणि त्याचा व्हिडिओ पण व्हायरल केला जात आहे। मी महापालिका व पोलीस अधिकाऱ्यांचे आज बोललो आहे। मुख्यमंत्री महोदयांना पत्र लिहून मागणी केली आहे, या सगळ्या कर्मचाऱ्यांना ताबडतोब निलंबित करा आणि ज्यांनी अशा प्रकाराने सरकारी इमारतीत नमाज पढायची सुरुवात केली आहे त्यांच्यावर गुन्हा FIR दाखल करा। निवडणुकीच्या अगोदर हे अशा पार्ट्या किंवा असे हे जे लोक आहेत ना, जय भीम बोलतात, बरोबर, आणि निवडणुकीच्या नंतर फक्त जय भीमच राहतं। आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विसरतात। आमच्या संविधानाला कुठल्या संविधानाच्या कुठल्या पानावर नगरपालिकेमध्ये महापालिकेमध्ये नमाज पठण परवानगी आहे? हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लिहिलेल्या संविधानामध्ये कुठे परवानगी आहे? ह्याचे जरा कागद दाखवा होते नि मला। तुम्ही विकास करण्यासाठी अगर लोकप्रतिनिधी म्हणून लोकांनी तुम्हाला निवडलं असेल तर तुम्हाला नमाज पढण्यासाठी तुमच्या मस्जिदी आता बंद पडल्या आहेत का? मग आम्ही प्रत्येक महापालिकेमध्ये भगवद्गीता वाचायला सुरू करतो ना, मग हिरव्या सापाने थोबाड उघडू नये मग। ओडिशामध्ये